1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती? असा प्रश्न कसा सोडवायचा बघा. सगळे सुरुवातीला पहिली विषम संख्या लिहून घ्यायची. आता 1 ते 100 मध्ये पहिली विषम संख्या कोणती? 1. आणि ह्यांच्या प्लसमध्ये शेवटची विषम संख्या किती? 1 ते 100 मध्ये 100 झाली समसंख्या, मग 100च्या अलीकडली 99 झाली विषम संख्या. 1 + 99 आणि ह्यांच्या छेदामध्ये 2 करायचं आणि ह्यांच्या गुणाकारामध्ये काय करायचं? एकूण विषम संख्या. आता एकूण विषम संख्या कशा काढायच्या? शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची. शेवटची संख्या 99, 99 मधून पहिली संख्या वजा करायची. किती झाली? 98. 98ला काय करायचं? 2 न भाग द्यायचा. 2 न का भाग द्यायचा? कारण की विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो म्हणून 2 न भाग द्यायचा. आता ह्या 98ला 2 न भाग द्यायचा. 2 चोक 8, 9 मधून 8 गेले, खाली राहिले 1, 2 9 18, 49 आला. 49 मध्ये नेहमी 1 प्लस करायचा. ही झाली 50. मग एकूण विषम संख्या किती झाली? 1 ते 100 मध्ये 50 झाल्या. आता ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं. 1 + 99 किती? 100. भागाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 50. आता 100ला 2 न भाग द्यायचा. 1 2 2 5 10, हा 0 जसा तसं उरलं काय? 50 गुणाकारामध्ये 50. आता फक्त ह्या दोघांचा काय करायचा? गुणाकार करायचा. 5 न 5ला गुणायचा. 5 5 25. हे 2 शून्य जसे तसे लिहून घ्यायचे. म्हणून 1 ते 100 पर्यंत एकूण विषम संख्या किती आल्या? 2500 आले. त्यांची बेरीज 2500 आली. ऑप्शन क्रमांक 2.